मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर आज राज्यभर मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे। आज सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत रास्ता रोको असेल। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज प्रचंड आक्रमक आहे। 12वी बोर्डाच्या परीक्षा असल्यामुळे रास्ता रोकोमध्ये बदल करण्यात आलाय। आज 1 दिवसाचा रास्ता रोको असणार आहे। त्यानंतर 25 फेब्रुवारीपासून गावागावात धरणे आंदोलन केलं जाईल। आजपासून सुरू होत असलेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे। जालना तालुक्यातील मराठा आंदोलक विनोद उबाळे पाटील यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे। मराठा आरक्षण सरकारने दिलेलं आहे आणि कुणीही जनतेला त्रास होईल असं आंदोलन करू नये असं आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आंदोलनकर्त्यांना केलं आहे। मराठा समाजाची जालन्याच्या अंतरवालीमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये मराठा समाजाला विचारून पुढची दशा ठरवणार अशा पद्धतीचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। पंढरपूरमध्ये मराठा आंदोलकांच्या रोषाला मंत्री चंद्रकांत पाटील यांना सामोरं जावं लागलं। यावेळी मराठा समाजानं ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांनी आमदार बबनराव लोणीकर यांची गाडी अडवली। मंठा तालुक्यातील टकले पोखरी इथं आंदोलनकर्त्यांनी आमदार लोणीकर यांना गावात यायला मज्जाव केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुन्हा एकदा मलंगड चलोची हाक देण्यात आलेली आहे। मलंगडावर जाऊन आरती केली जाणार। यावेळी ठाकरेंची सेना आणि शिंदेंची सेना आमने सामने येण्याची सुद्धा शक्यता आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या युवासेनेचा आज मेळावा आहे आणि या युवासेनेकडून आज राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन केल्यानंतर ठाण्यातल्या वर्तकनगर परिसरात रेमंड कंपनीच्या मैदानामध्ये मेळावा होईल असं समजतंय। या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक मोठे नेते उपस्थित असतील आणि ते मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत। शिंदेंच्या शिवसेनेच्या युवासेनेच्या मेळाव्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदेंची विशेष मुलाखत घेतली जाईल। प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते ही विशेष मुलाखत घेणार आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाचा आज किल्ले रायगडावरून अनावरण होईल। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी पवार रायगडावरून रणशिंग फुंकणार आहेत। शरद पवारांनी तुतारी घेऊन स्मशानात जावं अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे। पवारांवर टीका करताना सदाभाऊंची जीभ घसरली आहे। सत्ताधाऱ्यांनी केलेला अन्याय आणि गद्दारांनी केलेली गद्दारी हे सगळं महाराष्ट्राच्या लक्षात आहे। त्यामुळे आता हातात मशाल घेऊन तुतारी वाजवून महाराष्ट्रात नव्या क्रांतीची पहाट होईल हे नक्की अशी एक पोस्ट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। छत्रपती शिवरायांनी शिकवलेला स्वाभिमानी बाणा जपण्यासाठी आम्ही सज्ज आहोत अशी सोशल मीडियावरची पोस्ट युगेंद्र पवार यांनी केली आहे। पुण्यामध्ये आज महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे। शरद पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले सभेला संबोधित करतील। पुण्यामधूनच महाविकास आघाडी लोकसभेसाठी रणशिंग फुंकणार आहे। येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटेल असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय। शिवाय खूप वर्षानंतर भंडारा आणि गडचिरोली या लोकसभेवर पंजा पाहायला मिळणार आहे असं सूचक वक्तव्य सुद्धा त्यांनी केलंय। मला महाविकास आघाडीकडून ऑफर येण्याची शक्यता आहे असं सूचक विधान छत्रपती शाहू महाराज यांनी केलंय। एका कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं। उमेदवारी मिळाल्यामुळे अनेकांना आनंदच होईल असंही ते म्हणाले। काँग्रेसकडून 252 विधानसभा मतदारसंघांसाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। चेनी दलांच्या मान्यतेनं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही नियुक्ती केली आहे। पुण्यात इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार तालुक्यांना पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे 2 मार्चला बारामतीचा दौरा करतील। यावेळी विविध विकास कामांची उद्घाटनं होणार आहेत आणि नमो महारोजगार मेळाव्याचं सुद्धा आयोजन या दिवशी करण्यात आलंय। नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपानं केलेल्या दाव्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी समर्थन केलंय। भाजपानं नाशिकच्या जागेची मागणी करण्यात काही गैर नाही असं वक्तव्य विखे पाटील यांनी केलंय। 2 वेळा पक्षानं संधी दिली आणि लोकांनी चांगल्या मतांनी निवडून दिलं होतं। त्यामुळे रावेर लोकसभेवर दावा कायम असेल असं वक्तव्य खासदार रक्षा खडसे यांनी केलंय। मात्र उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी ठरवतील असंही त्या म्हणाल्या। बारामतीमध्ये सुनेत्र पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। सुनेत्र पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत।
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी गाव चलो अभियानात सहभाग घेतला आणि भिवंडीमध्ये नागरिकांशी संवाद साधला। यावेळी भिवंडी शहर भाजपाच्या वतीनं पदाधिकाऱ्यांना लोकसभेची रणनीती समजावून सांगण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं होतं। मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अजूनपर्यंत मानधन मिळालं नाहीये, त्याच्यामुळे सर्वेक्षणाचं काम करणाऱ्या वर्गानं संताप व्यक्त केलाय। मागासवर्ग आयोगानं राज्यातील महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून संबंधित कर्मचाऱ्यांची माहिती देण्याचे निर्देश दिले। रविवारच्या मेगा ब्लॉकमधून मुंबईकरांची सुटका झाली आहे। मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावर रात्री ब्लॉक घेतला जाणार आहे आणि त्यामुळे आजच्या रविवारच्या ब्लॉकमुळे उद्याच्या मेगा ब्लॉकमधून मात्र मुंबईकरांची सुटका होणार आहे। मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकांदरम्यान रविवारी रात्री जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली। यावेळी पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पासंदर्भात विस्तृत चर्चा झाली असं समजतंय। विक्रोळीच्या बुलेट ट्रेन रेल्वे प्रकल्पाची केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पाहणी केली। भारतातला हा पहिला हायस्पीड कॉरिडॉर प्रकल्प असल्याचं यावेळी अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय। सभेमध्ये भाषण करत असताना रोहित पवारांनी संपावर असलेल्या डॉक्टरांना फोन करून संप मागे घेण्याची विनंती केली, तर कॅबिनेटच्या बैठकीमध्ये प्रश्न सुटला नाही तर मंत्र्यांच्या बंगल्यांसमोर आंदोलन करू असा शब्द देखील संपावर असलेल्या डॉक्टरांना रोहित पवार यांनी दिला। पुण्यातल्या कळस परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय, त्याच्यामुळे खडकवासला कालव्याद्वारे तातडीनं आवर्तन सोडलं जावं अशी मागणी कालव्यालगतच्या सगळ्या शेतकरी वर्गाकडून केली जाते। कोल्हापूर शहरातील पुईखडी इथं केव्ही सबस्टेशन दुरुस्तीसाठी विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे, त्याच्यामुळे पुईखडीचा पाणी पुरवठा सोमवारी बंद ठेवला जाईल। मंगळवारी दिनांक 27ला कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। पेण तालुक्यातील वारशी, शिर्की, खारेपाटातील 29 गावं आणि 43 वाड्यांना गेली कित्येक वर्ष पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। जानेवारी महिन्यापासून इथं टँकरनं पाणी पुरवठा केला जातो आणि त्याच्यासाठी आंदोलन करून सुद्धा ग्रामस्थांच्या पदरी मात्र निराशाच पडते। भिवंडीमध्ये आदिवासी वस्तीचा पाणी पुरवठा समितीनं बंद केला। यावेळी संतप्त महिलांनी हंडा कळशी घेऊन अधिकारी कार्यालयात ठिय्या दिला। नागरिकांना पिण्याच्या पाण्याची आणि चारा टंचाईची गरज भासू नये म्हणून संबंधित यंत्रणांनी सुव्यवस्थित नियोजन करावं असे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेले आहेत। जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या बैठकीमध्ये दादा भुसे बोलत होते। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारामध्ये आवक वाढली आहे, त्याच्यामुळे लसणाचे दर स्वस्त झाले। आठवड्याभरापूर्वी 300 ते 350 रुपये किलो भाव होता, मात्र आता लसूण 200 ते 250 रुपये किलोवर आलाय। वर्ध्याच्या कृषी महोत्सवामध्ये नाशिकच्या दिंडोरी इथे द्राक्षांना ग्राहकांची पसंती मिळते। यशस्वी ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनीनं आणलेल्या द्राक्षांची दररोज 15 कॅरेट इतकी विक्री होतीये। नंदुरबार जिल्ह्यामध्ये यावर्षी ज्वारीच्या पिकाला 2800 रुपये क्विंटलनं दर दिला गेलाय, की गेल्या वर्षीमध्ये पाऊस कमी झाला, त्याच्यामुळे खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। यंदा रब्बी हंगामातील ज्वारीला पिकामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा झालाय। नंदुरबार जिल्ह्यातून हजारो मजूर ऊस तोडणीसाठी म्हणून इतर राज्यांमध्ये स्थलांतरित होत असतात, पण ऊस तोडणीचा हंगाम संपत येत असल्यामुळे अनेक मजूर आता जिल्ह्यात परत यायला सुरुवात झाली आहे। एखादा मोठा उद्योग व्यवसाय जिल्ह्यात यावा अशी भावना स्थलांतर मजुरांकडून व्यक्त करण्यात येते। नंदुरबार जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन ही योजना राबवली जाते, परंतु अनेक कामं अर्धवट अवस्थेत आहेत, त्यामुळे ठेकेदार काम सोडून पसार झालेत असं चित्र आहे। ही योजना मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं मोठं आव्हान शासनासमोर असेल। उत्तर भारतामध्ये पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्यामुळे काश्मीरात हिमवर्षाव जोरात सुरू आहे। यामुळे महाराष्ट्रात सुद्धा थंडीची लाट पसरली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा थंडीचा गारठा वाढलाय। मराठवाडा आणि विदर्भामध्ये 25 आणि 26 रोजी पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला। डहाणू नगर परिषदेच्या वतीनं डहाणू फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी प्रवेशद्वारावर जवाहरलाल नेहरू पतन प्राधिकरण नावानं स्वागताचे बॅनर लावले होते आणि त्यानंतर काही स्थानिकांनी त्याला विरोध केला असता तात्काळ बॅनर नगर परिषदेनं हटवले। शहापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व्हावा या मागणीसाठी गेले 19 दिवस घरछोडा आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी शहापुरात मोर्चा काढला। जोपर्यंत तहसीलदार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा सुद्धा दिलाय।
यवतमाळच्या वणीमध्ये काँग्रेसनं केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा काढला। आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात वणी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला गेला। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झाले। पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनस आणि रुबी हॉल ते रामवाडी या मार्गाचं उद्घाटन करा, या मागणीसाठी काँग्रेसनं घंटानाद आंदोलन केलं। अमरावतीच्या मेळघाटमध्ये शेकडो आदिवासी बांधवांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक दिली। जमिनीचे सातबारे मिळावे आणि होणारे अन्याय दूर करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। आदिवासी नृत्य सादर करत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। गडचिरोलीच्या आरमारी या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी विद्युत कार्यालयात मोर्चा काढला। विविध गावातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे विद्युत प्रवाह हे वाढवले जावेत यासाठीची मागणी करण्यासाठी मोर्चा काढला गेला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लूचा शिरकाव झालाय। अनेक भागातील डुकरांचा त्याच्यामुळे मृत्यू झालाय। पशुसंवर्धन विभागातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 22 डुकरांना मारलं गेलंय। मुंबई महानगरपालिकेकडून अग्निशमन दलात कंत्राटी ड्रायव्हरची भरती करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात 3 वर्षांसाठी 51 ड्रायव्हर घेतले जातील। हॉस्पिटल, घनकचरा, अभियांत्रिकी, सुरक्षा आणि अन्य खात्यांमध्ये ही कंत्राटी भरती होणार आहे। राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प पुढच्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे। सरकारकडून 2023-24 मध्ये जाहीर केलेल्या तरतुदीमधील 1500 कोटी रुपयांची रक्कम अजूनही एसटी महामंडळाला देण्यात आलेली नाही। त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर देणं कठीण झालंय। पुणे मावळ तालुक्यामध्ये खरेदी विक्री सहकारी संघाची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जाणार आहे। निवडणुकीआधीच महायुतीच्या 10 जागा बिनविरोध झाल्यामुळे बाकी 9 जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील उकाई धरणातील बॅकवॉटर उचलण्यासाठी 16 लिफ्टच्या निर्मितीचं काम सुरू होणार आहे। राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ही घोषणा केली आहे। सिडकोच्या उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालकपदी विजय सिंघल यांची राज्य सरकारनं नियुक्ती केली आहे। सिंघल यांना उत्कृष्ट लोकप्रशासनासाठी म्हणून पंतप्रधान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। कोल्हापूर महापालिकेचं 2024-25 या आर्थिक वर्षातलं बजेट पुढच्या आठवड्यात प्रशासनाला सादर केलं जाईल। मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे याच महिन्यात बजेटवर शिक्कामोर्तब होणार आहे। सर्वसामान्य नागरिकांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महापालिकेनं आपला दवाखाना सुद्धा उपक्रम राबवलेला आहे। पुढच्या 10 दिवसांमध्ये शहरामध्ये 46 ठिकाणी आपला दवाखाना केंद्र सुरू होतील। समाजामध्ये आरोग्याबाबत अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा पसरतात, त्याचं निराकरण करण्यासाठी आरोग्य चित्रपट महोत्सव उत्तम आणि प्रभावी व्यासपीठ आहे, असं मत राष्ट्रीय आरोग्य सेनेचे प्रमुख डॉक्टर अभिजित वैद्य यांनी व्यक्त केलं। कोल्हापुरातील अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी राज्य शासनाने 40 कोटींची तरतूद केली आहे। राज्य शासनाकडून या कामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, त्याच्यामुळे लवकरच महापालिकेला निधी मिळेल आणि अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासाला चालना मिळेल। नंदुरबारमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचं आमदार आमशा पाडवींच्या हस्ते उद्घाटन झालं। आगामी निवडणुकीतील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी तसंच प्रचाराच्या अनुषंगानं कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। नाशिकमधील पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। धारदार शस्त्रानं डोक्यावर आणि मानेवर हल्ला झाला। डॉक्टरांना उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यातील अवैधरित्या दारूची विक्री आणि वाहतुकी विरुद्ध जिल्हा पोलीस दलानं धडक मोहीम हाती घेतलेली आहे। परवानगी नसूनही देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून 1,04,000 रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त केलाय। 4 आरोपींना अटक केली आहे। पुण्यामध्ये तरुणांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील बेकरीची तोडफोड केली। तारीख संपलेला माल विकल्याचा आरोप करत तरुणांनी बेकरीची तोडफोड केली आणि राडा घातला।